हॅलो गाईज, वेलकम टू फूड यात्रा. तर आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे. तर मी आज घेतले 1 वाटी ओव्हरनाईट केलेले छोले. त्यात मी टाकले काही खडे गरम मसाले, छोले भिजतील एवढं पाणी आणि चवीनुसार मीठ. तर आपण त्याच्या 3 ते 4 सिटी घेऊन घेणार आहोत. प्रत्येक विकेंडला घरात छोले भटुरे हा फेवरेट मेनू असतो. नंतर आपण करतोय भटुरांचा डो. तर आपण त्यात घेतोय 2 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा. नंतर आपण घेणार आहोत 1 टीस्पून पिठी साखर, 1 टीस्पून बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ, थोडंसं तेलाचं मोहन, जेणेकरून भटुरे छान क्रंची बनतात, आणि थोडंसं दही. हे छान सर्व इन्ग्रेडियंट्स आपण मिक्स करणार आहोत आणि लागेल तेवढं पाणी आपण त्याच्यात ॲड करू आणि छान डो बनल्यावर त्याला तेल लावून सेट व्हायला ठेवू. बस एक गोष्ट आवर्जून करू, जी म्हणजे एखादा रुमालाचा कपडा त्या ओला करून त्या भटुऱ्याच्या डोवर झाकायचा आहे आणि 2 ते 3 तासांसाठी भटुऱ्याचा डो छान फर्मेंट व्हायला ठेवायचा आपल्याला. नंतर आपण बनवतोय घरगुती छोले मसाला, ज्यात आपण घेतोय धने, जिरं, ओवा, काही खडे गरम मसाले आणि छान ते रवेदार ग्राइंड करून घेतोय. आता तुम्ही बघू शकताय ते किती जाडसर आपण ग्राइंड केले. नंतर आपण एका पॅन मध्ये घेतोय 2 तेजपान. नंतर आपण त्याच्यात टाकणार आहे चॉप केलेला कांदा. कांदा छान गोल्डन ब्राऊन होण्यापर्यंत आपल्याला भाजायचा आहे. नंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत घरगुती बनवलेला छोले मसाला आणि अद्रक लसणाची पेस्ट, आणि छान हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपण सुगंधित वास येईपर्यंत सर्व हे मसाले भाजून घ्यायचे. नंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत टोमॅटो प्युरी. आणि टोमॅटो टाकला की मीठ हे आवर्जून टाकायचं असतं, जेणेकरून टोमॅटो लवकर शिजतात. तर आपण हे सर्व इन्ग्रेडियंट्स छान एकजीव करणार आहोत. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत काही रंगीबिरंगी असे मसाले. तर त्याच्यात आपण टाकणार आहोत हळद, धनिया पावडर, काश्मीरी लाल मिर्च, एव्हरेस्टचा छोले मसाला आणि घरगुती बनवलेला गरम मसाला. आणि हे सर्व मसाले आपण छान भाजून घेणार आहोत. कमी गॅसवर सर्व मसाले आपल्याला भाजायचे, जेणेकरून मसाले करपता कामा नये. मसाले करपल्यास भाजीचाही वास हा करपल्यासारखा येतो. म्हणून आपण छान मसाले कमी गॅसवर भाजून घेणार आहोत. नंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत थोडंसं गरम पाणी, जेणेकरून मसाले जास्त करपू नये. नंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत बॉईल केलेले छोले आणि छान सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला एकजीव करायचे. आणि तुम्ही बघू शकताय भाजीचा खूप छान वास येतोय. नंतर आपण त्याच्यात टाकणार आहोत 10 ते 12 बॉईल केलेली छोल्यांची प्युरी, जेणेकरून भाजी खूप दाटसर बनते. नंतर आपण आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण त्याच्यात पाणी ॲड करणार आहोत आणि भाजीला छान उकळी आल्यावर आपण त्याच्यात टाकणार आहोत आमचूर पावडर आणि क्रश करून कसुरी मेथी. या 2 इन्ग्रेडियंट्सने भाजी हॉटेल टाईप बनते. नंतर भाजीला छान उकळी आली. आता तुम्ही बघू शकताय भाजीची थिकनेस एकदम प्रॉपर आपली भाजी दिसते. तर आता आपण बनवणार आहोत भटुरे. तर तुम्ही बघू शकताय एका पॅन मध्ये आपण तेल गरम केलंय. नंतर हा सेट झालेला भटुरांचा डो बघा किती सुंदर फुललाय तो, आणि फर्मेंट पण झालाय तो छान. तर आपण पाटावर अगोदर तेल लावून घेऊ, जेणेकरून भटुरा हा चिटकायला नको. नंतर आपण घेणार आहोत भटुरांचा उंडा. तर तुम्ही बघताय आता आपण छान हा भटुरा लाटून घेऊ. भटुरा हा न उचलता आपल्याला पाट सरकवत लाटत जायचा आहे, जेणेकरून भटुरा हा छान फुलतो.
तर तुम्ही बघू शकताय, फक्त आपल्याला भटुरा काठाकाठाने लाटत जायचंय, भटुरा उचलायचा नाही. भटुऱ्याचं पीठ हे खूप सॉफ्ट होऊन जातं. तर बघताय तुम्ही तेल खूप छान गरम झालंय. तर आपण आता टाकणार आहोत त्याच्यात भटुरा. तुम्हाला आमची व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. तर बघा, आपण आता तेलात भटुरा टाकलाय. तर तुम्ही बघू शकताय, आता आपण त्याच्यावर टाकणार आहोत थोडं तेल चमच्याने, जेणेकरून जी भटुऱ्याची एक साइड असते ती छान फुलून जाते. नंतर आपण त्याला उलटा करू. बघू शकताय भटुरा किती छान फुललाय. बघा, भटुरा किती छान फुललाय. अशीच आपण सर्व भटुरे बनवून घेणार आहोत. तर आता आपण सर्व करूया अगोदर. तर बघा, तर तुम्ही बघू शकताय छोल्यांची भाजी किती छान दाटसर झाली आहे आणि तुम्हाला त्यावर छानपैकी कोथिंबीर गार्निश करायची आहे. आता तुम्ही बघू शकता किती मौसूद आपले भटुरे झाले. ते प्लेट पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय. थँक्यू.